नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग आपल्या रेसिपीला फटाफट सुरुवात करूया. अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अळूची पाने स्वच्छ पाण्याने धुवून ती कोरडी करून घ्यायची आहे. आता सारण बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरी, 1 चमचा ओवा, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी तीळही घातलेले आहे. नसेल आवडत नाही घातले तरी चालतील. या पद्धतीने थोडे थोडे पाणी घालून याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा जास्त दाटसरही बनवायचा नाहीये, थोडासा पातळच ठेवायचा आहे. आणि या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेले आहे. गरज पडल्यास नंतरही थोडे पाणी घातले तरी चालते. अळूची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अळूची पाने लाटून घ्यायची आहे. त्यामुळे अळू कापण्यास सोपी जाते. मी सर्व पाने लाटून घेतलेले आहेत. आता याला एक एक करून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी सर्व पानांना पीठ लावून घेत आहे. मी असे गोलाकार पीठ लावत आहे कारण माझी पाने छोटी आहेत. तुमचे पाने जर मोठे असतील तर तुम्ही एकावर एक ठेवली तरी चालतील. ही पाने छोटी आहेत त्यामुळे या पद्धतीने लावत आहे. ही पाने आमच्या गावची आहेत. छोटी छोटी देशी पाने बोलतात याला. या पानांची वडी चरचरत नाही. तुमच्याकडे जर मोठे पाने असतील आणि अळूवडी चरचरत असेल तर पीठ मळताना त्यामध्ये व्हिनेगर, लिंबाचा रस किंवा कोकम टाकले तरीही चालते. या पद्धतीने मी सर्व पानांना पीठ लावून घेतलेले आहे आणि फोल्ड करून घेतले आहे. याच्या दोन्ही कडा सिक्युअर करून घ्यायच्या आहेत. आता ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी मी एका चाळणीला तेल लावून घेत आहे आणि त्यामध्ये ही आपण तयार केलेली वडी ठेवायची आहे. आता ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे. वाफवण्यासाठी मी एका कढईमध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये पाणी घातलेले आहे आणि ही चाळणी त्याच्यावर ठेवायची आहे आणि वरून झाकण ठेवून 10 मिनिट वाफवून घ्यायचे आहे. 10 मिनिटानंतर गॅस बंद करून ते थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे. हे पहा, हे या पद्धतीने झालेले आहे. हे पहा, या पद्धतीने वडी मस्त वाफलेली आहे. आता हिचे आपण काप करून घेऊया. मी मीडियम साईजचे काप करत आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता. वडी व्यवस्थित शिजल्यामुळे काप करायला काहीच अडचण येत नाहीये. हे पहा, या पद्धतीने मस्त अशा सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण या तळून घेऊयात. तुम्हाला हवे असेल तर असेही खाऊ शकता. अशाही खूप मस्त लागतात. वड्या तळण्यासाठी मी एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. तेल गरम करून घेतल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम साईजवर ठेवायचा आहे. हाय फ्लेमवर वड्या करपतात, त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, या पद्धतीने मी वड्या तळून घेत आहे. वडीला थोडासा लालसर कलर आल्यास आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेत आहे. हे पहा, आपल्या मस्त अशा कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत. या पद्धतीने वड्या केल्यास जास्त तेलही राहत नाही आणि चवीलाही खूप मस्त लागतात. अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.